संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय पक्षांची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। शेतकरी कामगार पक्षही या निवडणुकात जोरदार तयारीने निवडणूक मैदानात उतरला आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी शेतकरी कामगार पक्ष हा शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी, सर्वसामान्य जनता, नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढणारा व जनतेचा पक्ष असल्याचं सांगितलं। रायगड जिल्हा परिषदेवर लाल बावटा असणं ही जनतेची आणि काळाची गरज असल्याचं चित्रलेखा पाटील यांनी ठासून सांगितलं। शेतकरी कामगार पक्ष हा इंडिया आघाडी व महाविकास आघाडी सोबत आहे। आम्ही या निवडणुकीत तरुण, सुशिक्षित, समाजकार्यात वाहून घेणारे उमेदवार रिंगणात उभे केलेत। शेकाप व रायगड जिल्हा परिषद हे समीकरण आहे। लोकाभिमुख जनकल्याणकारी योजना तळागाळात पोहोचवायच्या असतील तर शेकाप जिल्हा परिषदेत सत्तेत हवा। जनता देखील आमच्या पाठीशी उभी राहील। मित्रपक्षांना सोबत घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत। या निवडणुकीत जनता शेतकरी कामगार पक्षासोबत ताकदीने उभे राहून आम्हाला चांगलं बहुमत देईल असा विश्वास प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला। याचबरोबर पाटील कुटुंबीय शेकाप सोडून भाजपात गेल्याचा आमच्या मताधिक्यांवर कोणताही परिणाम होणार नाही असं स्पष्ट मत चित्रलेखा पाटील यांनी मांडलं। आज घडीला पहिल्या देश हुकुमशाहीच्या दिशेने जातोय, हे लोकशाहीला घातक असल्याचा परखड मत चित्रलेखा पाटील यांनी मांडलं। किसान मजदूर पार्टी जिला परिषद चुनाव में उतरी है। किस प्रकार की ताकत लगेगी, कितनी सीटें जीती जाएगी, क्या किसान मजदूर पार्टी का पीडब्ल्यूपी का हमेशा ही बहुत अच्छा नतीजा रहा है जिला परिषदों में और लोकल इलेक्शंस में, और इस बार भी उसी उत्साह से उसी उम्मीद से हम लोग इस इलेक्शन के चुनाव में उतर रहे हैं। बहुत अच्छे कैंडिडेट हमने उस जगह दी है, यूथ को बहुत चांस दिया है, युवाओं को चांस दिया है, ग्रेजुएट लड़कियों को चांस दिया है। तो मुझे लगता है हर बार की तरह इस बार भी हमें बहुत अच्छा रायगढ़ में रिजल्ट मिलेगा। गठबंधन किस तरह है? गठबंधन अभी महाविकास आघाड़ी और इंडिया आघाड़ी के साथ है और वो स्थिर है। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत। शेकापची कशी भूमिका आहे, काय रणनीती आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर? शेकाप पक्ष पूर्ण तयारीनिशी या निवडणुकीत उतरली। आम्ही महाविकास आघाडीचा भाग आहोत, इंडिया आघाडीचा भाग आहोत आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी फॉर्म्स भरलेले आहेत आणि खूप चांगले तरुण उमेदवार आम्ही बऱ्याच ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय। आम्ही ग्रॅज्युएट आणि क्वालिफाईड उमेदवार देण्याचा प्रयत्न केलाय। शेकाप पक्ष आणि जिल्हा परिषद रायगडचे हे एक समीकरण आहे आणि लोकांना, जनतेला माहिती आहे की तळागाळातल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील, सर्वसामान्यांचं काम करायचं असेल तर जिल्हा परिषदला शेकापचे प्रतिनिधी हवेच। त्याच्यामुळे आम्हाला पारंपरिक पद्धतीने दरवर्षीप्रमाणे, दर टर्म प्रमाणे आम्हाला चांगला रिस्पॉन्स पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला मिळणार आहे, याबद्दल मी एकदम निश्चित आहे। या ठिकाणी कशा पद्धतीचा अलिबाग असेल किंवा एकूणच जिल्ह्यात आघाडी कशा पद्धतीची आहे, सध्या निवडणुकीचं चित्र? ओव्हरऑल आपली महाविकास आघाडी आहे आणि एक्झॅक्ट नंबर ऑफ सीट्स आणि हे आम्ही तुम्हाला 29 तारखेला डिक्लेअर करतो। राष्ट्रवादी पक्ष, अजित पवार पक्ष आपल्या सोबत आहे का कुठे, की भारतीय जनता पार्टी, शिंदे शिवसेना यांची काय स्थिती आहे, कसं बघता? त्यांची स्थिती त्यांच्या नेत्यांना माहिती, पण आमची स्थिती खूप चांगली आहे एवढं मी सांगू शकते। किती जागा येऊ शकतात, काय अंदाज? आता ते बोलणं योग्य नाहीये। मी कॉन्फिडेंट आहे पण ओव्हर कॉन्फिडेंट नाही। पण एक आहे, आम्ही सत्तेसाठी नाही सत्यासाठी लढतो। आमचा पक्ष हा जनतेतनं आलेला पक्ष आहे, जनतेसाठी लढणारा पक्ष आहे। त्याच्यामुळे जिल्हा परिषदेवर लालबावटा असणं ही जनतेची आणि काळाची गरज आहे। अलिबाग नगर परिषदेमध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी देखील पहिल्यांदा ताकदीने उतरली होती। यंदाच्या या जिल्हा परिषद निवडणुकीत देखील त्यांनी आपलं नशीब आजमावत आहेत। काय सांगाल, कसं समीकरण होईल? सगळीकडेच आपण देशात पाहिलं तर भारतीय जनता पार्टी ही सगळ्याच निवडणुकीत ताकदीने उतरलेली आहेत, प्रधानमंत्री त्यांचे आहेत। त्याच्यामुळे ते राजकारण आहे, प्रत्येकाला अधिकार आहे आपल्या पक्ष घेऊन उतरायचा। पण आम्ही आमच्या तत्वाशी बांधलेले आहेत, आम्ही आमच्या लोकांशी बांधलेलं आहोत, आमचा ग्रुप आमच्या बरोबर आहे आणि आम्ही आमच्या ताकदीने लढणार। भाजप देखील असं म्हणतंय की भाजपचे काही नेते असे म्हणतात की जिल्हा परिषदेवर अध्यक्ष भाजपचा होईल। शिवसेना देखील भगवा फडकवण्याचा या ठिकाणी दावा करते। शेतकरी कामगार पक्ष असा दावा करते का?
शेतकरी कामगार पक्ष असे दावे कधीच करत नाही. शेतकरी कामगार पक्ष हा जनतेचा, जनतेसाठीचा पक्ष आहे आणि जनतेचं काम करणारे. आम्ही निवडणूक फक्त जनतेसाठी लढवतोय. आमच्या डोळ्यासमोर एवढंच आहे की आम्ही निवडून गेलो तर अजून जनतेची चांगली कामं कशी करू. पदं असतात, येतात जातात, ते वेगळं समीकरण आहे. जेव्हा जेव्हा आमचे आमदार हाऊसमध्ये गेले त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सगळे मुद्दे मांडले. तर मला अशी अपेक्षा आहे की आमची मोठी संख्या ही जिल्हा परिषदमध्ये जाणार आणि खूप चांगल्या पद्धतीने जनतेचे प्रश्न तिथे जिल्हा परिषदमध्ये मांडून त्यांना न्याय देणार. निवडणूक जी आहे ती अतिशय जलद गतीने या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. त्यामुळं प्रचार प्रसाराच्या कामात किंवा उमेदवार देण्यात इतर वेळेला अतिशय वेळ असल्यामुळे उमेदवार देता येतात. आता उमेदवार चांगले दिलेले आहेत का, कशा पद्धतीनं उमेदवार निवडी प्रसंगी काही वादविवाद किंवा कशा पद्धतीनं कसरत झाली? शेतकरी कामगार पक्ष ही एक केडर बेस पार्टी आहे. आमच्याकडे व्यक्तीपेक्षा झेंड्याला मानणारी लोक आहेत आणि विचाराला मानणारी लोक आहेत आणि आमच्याकडे सूचक पण उमेदवार, उमेदवार पण उमेदवार, शिपाई पण उमेदवार, सरचिटणीस पण उमेदवार, या पद्धतीची भूमिका आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही अडचण नाही झाली. आम्ही वेल प्लॅन्ड होतो. पण हो, लोकशाहीच्या दृष्टीने पाहिलं तर खूप घाईगडबड या निवडणुकीत केली. तुम्ही एक पाहिलं, फॉर्म भरायला खूप कमी दिवस दिले आणि मागे घ्यायला खूप जास्ती दिवस दिले. तर त्याच्यात संशयास्पद अर्थकारण आहे का असा संशय मनात येतो. आणि प्रचाराला खूप कमी दिवस दिले असं मला वाटतं. ते शासनाने जास्त द्यायला पाहिजे होते. आणि मुळातच ही निवडणूक, मुळातच आपला देश कुठेतरी हुकुमशाहीकडे चाललाय. कारण की मुळातच 5 वर्षांनी व्हायला पाहिजे होती निवडणूक, आज ती एवढ्या वर्षांनी होतीये. हे तुम्हाला किती योग्य वाटतं? हे लोकशाहीला कुठेतरी चॅलेंज करणारी गोष्ट आहे. मागच्या निवडणुकीमध्ये पाटील कुटुंबीय आपल्या सोबत होते. आता दुफळी निर्माण झालेली आहे. भाजपला ताकद मिळते का? आपल्याला काही फटका बसेल का? शेकापला मतांचं विभागीकरण होईल का? ते आमच्या आमदारकीच्या आधीच गेलेले होते तसं पाहिलं तर. त्याच्यामुळे तो नाही बसणार, फटका नाही बसणार. मतांमध्ये फटका 100% नाही बसणार. परत मी म्हंटल तसं कॅडर बेस पार्टी आहे आणि तुम्ही आमदारकीचे पण आकडेवारी पाहिले तर मला ते असतानापेक्षा जास्ती मतं आमदारकीला मिळालेली आहेत आकड्यात. त्याच्यामुळे तो फटका नक्कीच बसणार नाही असं मला वाटतं. व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल.